सखल भागात पाणी साचल्यामुळे नागरिकांना पाण्यातून वाट काढताना त्रास सहन करावा लागतो। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली। भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात पावसाने दमदार हजेरी लावली, त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली। तर रस्त्यावरती पाणी साचल्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते। जळगावच्या जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली। वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे केळी बागेचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे, त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे। नाशिकच्या येवल्यामध्ये मुसळधार पावसाने सलग तिसऱ्या दिवशी हजेरी लावली। जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांनी दुबार पेरणीच्या संकटाची चिंता व्यक्त केली आहे। चिपळूणमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली। शेतीसाठी पाऊस चांगला असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। दरम्यान 16 जूनपर्यंत पावसाचा रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे। वाशिम जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली। जोरदार पावसामुळे सखल भागात पाणी साचलं आहे। वाशिमच्या व्याड परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली। त्यावेळेला शेतकऱ्यांच्या शेडनेटचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। पंचनामा करून आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकरी करत आहेत। सिल्लोड तालुक्यात वीज पडून 3 नागरिकांसह 4 जनावरं मृत्युमुखी पडली आहेत। सारोळा या ठिकाणी 2 भावांचा तर मोढा या ठिकाणी एका महिलेचा वीज कोसळून मृत्यू झालाय। वादळी वाऱ्यामुळे झालेल्या केळीबागांच्या नुकसानाची पालकमंत्री अतुल सावे यांनी पाहणी केली। नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात केळी पिकांचं नुकसान झालंय। यंदा बीडमध्ये जून महिन्यातच 11 प्रकल्प ओव्हरफ्लो झालेत। 3 प्रकल्पांमध्ये 75% जास्त पाणीसाठा जमा झालाय। त्यामुळे मान्सूनपूर्व झालेल्या पावसाने बीडकरांची तहान भागली आहे। मुसळधार पावसामुळे वेंगुर्ल्यातील दाभोली या ठिकाणी मुख्य रस्त्यावरती दरड कोसळली। सुदैवाने वाहतूक सुरू नसल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय। पुण्यातील दिवे घाटात तुफान पावसाने हजेरी लावली। त्यामुळे डोंगरावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागलंय। रस्ता विस्तारीकरणाचं काम सुरू असतानाच पाणी वाहू लागल्यामुळे माती संपूर्णपणे रस्त्यावरती आली। आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते। तलावांचं शहर म्हणून ठाणे शहराची ओळख आहे आणि याच ठाण्यातील तलाव आता नामशेष होताना दिसून येत आहे। हाताच्या बोटांवर मोजण्या इतके तलाव आता जिवंत आहेत आणि त्यातच पाणथळ तलावांपैकी एक महत्त्वपूर्ण म्हणजेच ठाण्यातील हिरानंदानी इस्टेटमधील कावेसर तलाव। आता या कावेसर तलाव बचावासाठी हिरानंदानीमधील नागरिकांनी लॉंग मार्च काढलेला आहे। कावेसर तलाव पाणथळ तलाव म्हणून असून या तलावाला सुशोभीकरणाच्या नावाखाली काँक्रिटीकरण करण्याचा घाट घालण्यात येतो, असा आरोप स्थानिक नागरिक करतात। आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रेम मोरे यांनी। त्याला पण तुम्हाला का कॉन्क्रिटाईज करायचंय, त्याला आणखीन का ब्युटिफाय करायचंय? ते ऑलरेडी इतकं सुंदर आहे। आणि आम्ही सगळे इथे हिरानंदानीत राहणार आहोत। आम्हाला इथे भरपूर गार्डन आहे जिथे तुम्ही दुसरा खूप ऍक्टिव्हिटी करू शकता। तुम्हाला वॉकला जायचं तिथे करू शकता, योगा करू शकता, भरपूर आहेत ठिकाण। तर ही एक छोटीशी जागा आहे जिथे इतकं सुंदर लेक आहे। इथे जीव जंतू लोकल जे आहेत ते आहेत, तुम्हाला ते सोडून तिकडे कॉन्क्रिटायझेशन करून तिथे तुम्ही काय अॅम्फी थिएटर बांधायची काय गरजच नाही, आम्हाला असं वाटतं। आता बघूया उर्वरित वेगवान बातम्या। मुंबईतल्या गोवंडीच्या शिवाजीनगर परिसरात डंपरने चौघांना चिरडल्याची घटना घडली। अपघातात 3घांचा जागीच मृत्यू झालाय तर 1 जण गंभीर जखमी झालाय। दरम्यान संतप्त नागरिकांनी पोलिसांनाच घेराव घातल्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला। भिवंडी तालुक्यातील वळपाडा इकडे प्रितेश कॉम्प्लेक्समधील केमिकलच्या गोदामाला भीषण आग लागली। आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले, त्यामुळे नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत होता। विक्रोळी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे, मात्र त्याआधीच शिवसेना शिंदे गटाने फीत कापत या पुलाचं उद्घाटन केलेलं आहे। विक्रोळी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा विक्रोळी उड्डाणपूल आज वाहतुकीसाठी खुला होणार होता, मात्र त्याआधीच शिवसेनेकडून थेट याचं ब्रिजचं उद्घाटन करण्यात आलं आहे। उल्हासनगरमध्ये एका जिवंत रुग्णाला मृत घोषित करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। डॉक्टरांनी रुग्ण मृत आहे असं नातेवाईकांना सांगून मृत्यूचा दाखला सुद्धा दिला। दरम्यान अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना रुग्णाची हालचाल जाणवली आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं। उपचारानंतर रुग्ण ठणठणीत बरा झाला आहे। बोरिवलीमध्ये पोलीस खात्यात नोकरी मिळवून देण्याच्या आमिषातून फसवणूक करण्यात आलेली आहे। फसवणूक करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना अटक करण्यात आलेली आहे। आरोपीच्या साथीदारांना पोलिसांकडून शोध घेण्यात येतो। पुण्याच्या मुठा नदीमध्ये एका वयोवृद्धाचा मृतदेह आढळलेला आहे। प्रकाश काळेकर असं मृत व्यक्तीचं नाव आहे। पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे।
कल्याण पूर्वेतील मलंग रोड परिसरात हरेकृष्ण धाम इमारतीत कचरा टाकण्यावरून 2 शेजाऱ्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली. शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आमदार अस्वस्थ असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आमदार मतदारसंघातील कामं होत नसल्यामुळे आमदार नाराज असून सत्तेत जायला हवं अशी मागणी आमदारांनी केल्याची माहिती आहे. पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनी मेट्रो प्रशासनाला चांगलाच दम दिलेला आहे. सोमवारपर्यंत हिंजवडी टाटा मेट्रोचे अडथळे दूर करा, अन्यथा 10 कोटी रुपये दंडाची नोटीस पाठवणार असा इशारा अजित पवारांनी दिला आहे. अंबरनाथ शहरात सध्या ठिकठिकाणी आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचे बॅनर झळकत आहेत. या बॅनरवरती आदित्य ठाकरे, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या तिघांचाही एकत्रित फोटो पाहायला मिळतो. राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. या कार्यक्रमाला उभाटा पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी उपस्थिती लावली. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांना पुन्हा एकदा बळ मिळाले. तर आमच्या पदाधिकाऱ्यांमध्ये कुठलेही मतभेद नसल्याचं वक्तव्य किशोरी पेडणेकरांनी केलं. पुण्यात आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्ताने कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. यावेळेला बॅनरवरती आदित्य ठाकरे आणि अजित पवारांचे एकत्र फोटो पाहायला मिळाले. सांगलीमध्ये राज ठाकरेंचा वाढदिवस मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र साजरा केला. महाराष्ट्र राज मजकूर लिहिलेला केक दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कापला. संभाजीनगरमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्ताने हनुमान मंदिरात महाआरती केली. यावेळेला मोठ्या संख्येने मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दीर्घायुष्यासाठी लोणावळ्यातील एकविरा गडावरती मनसे नेते अशोक कुटे यांनी अभिषेक करत साकडं घातलेलं आहे. यावेळेला अनेक मनसैनिकांनी एकविरा गडावरती गर्दी केली. विक्रोळीमध्ये उड्डाणपुलावरती भाजपाच्या कार्यकर्त्यांनी शक्ती प्रदर्शन केलं. ठाकरेंच्या शिवसेनेच्या पक्षाकडून उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यामुळे भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आमने सामने येण्याची शक्यता आहे. संजय राठोड यांच्या विभागामध्ये झालेल्या अनियमिततेबाबत मी मुख्यमंत्र्यांना तक्रार केली. जवळपास 450 जणांवर अन्याय झाल्याचा आरोप आमदार संदीप जोशी यांनी केला. दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी सुद्धा केली. जालन्यात पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते पोलिसांच्या वाहनांचं लोकार्पण करण्यात आलं. 1,82,00,000 निधीतून वाहनं खरेदी करण्यात आली. जालन्यात पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेला अतिवृष्टी घोटाळा प्रकरणी तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश पंकजा मुंडेंनी अधिकाऱ्यांना दिले. बीडचे श्री क्षेत्र चाकरवाडी या ठिकाणी आमदार धनंजय मुंडे यांनी राष्ट्रीय कथाकार पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेला उपस्थिती लावली. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पुण्यतिथी उत्सवाच्या सांगता प्रसंगी शिवमहापुराण कथेचं आयोजन केलं होतं. यवतमाळमध्ये पालकमंत्री संजय राठोड यांनी नाट्यगृहाची पाहणी केली. लवकरात लवकर नाट्यगृह यवतमाळकरांच्या सेवेत दाखल करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. बच्चू कडूंना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. बच्चू कडू यांच्यासह 23 उपोषणकर्त्यांनाही रुग्णालयात दाखल केलेलं आहे. 10 कार्यकर्त्यांची प्रकृती सध्या खालावली तर बच्चू कडू यांच्यावरती अतिदक्षता विभागात उपचार सुरू. आंदोलन थांबवत नाही, या पुढे ढकलतोय. 2 ऑक्टोबरपर्यंत तारीख सांगा, नाहीतर मंत्रालयात धडक मारू असा अल्टिमेटम बच्चू कडू यांनी सरकारला दिला. मंत्री उदय सामंतांकडून शासनाच्या पत्राचं वाचन करण्यात आलं. शेतकरी कर्जमाफीसाठी 15 दिवसाच्या आत उच्चस्तरीय समिती नेमणार. उच्चस्तरीय समितीच्या अहवालानंतर कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल असं सामंत म्हणाले. मंत्री उदय सामंतांनी उपोषणस्थळी जात बच्चू कडूंची भेट घेतली. दिव्यांगांना वाढीव मानधनासाठी सरकार सकारात्मक आहे. शेतकऱ्यांना न्याय देण्याची जबाबदारी सरकारची आहे असं आश्वासन उदय सामंतांनी दिलं. बच्चू कडूंच्या आंदोलनाची मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दखल घेतल्याचं वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलं. तर कर्जमाफीचा विषय जाहीरनाम्यात होता की नाही तुम्हीच बघा असंही त्या म्हणाल्या. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींना तात्काळ अटक करा या मागणीसाठी मसाजोगच्या गावकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन करत निवेदन प्रशासनाला दिलेलं आहे. धनंजय देशमुख, वैभवी देशमुख आणि गावकरी 16 जून रोजी अहिल्यानगर अहमदपूर राष्ट्रीय महामार्गावरती रास्ता रोको आंदोलन करणार आहे. जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरामध्ये वाढ झालेली आहे. सोन्याचे दर जीएसटीसह 1,02,700 रुपयांवरती पोहोचलेत. तर इस्रायल आणि इराण संघर्षामुळे ही वाढ झाल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. कोल्हापुरात एका व्यक्तीला साखळदंडाने बांधून ठेवलेलं होतं. गडमुळशिंगी गावात साखळदंडात बांधलेली व्यक्ती रस्त्यावरून जाताना दिसली. त्यानंतर पोलिसांना बोलवून नागरिकांनी संबंधित व्यक्तीची सुटका केली. सटाण्याचे सहाय्यक
निबंधकावरती फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत निर्णय अधिकारी असताना उमेदवाराला निवडणुकीपासून वंचित ठेवल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यामुळे सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. बुलढाणा जिल्ह्यात 20 जिल्हा परिषदेच्या शिक्षकांवरती निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. शाळेतील पटसंख्या कमी होत असल्यामुळे शिक्षकांवरती कारवाई करण्यात आली आहे. पंढरपूरमध्ये वाहतूक विभागाकडून बेशिस्त वाहन चालकांवरती कारवाई करण्यात येते. दरम्यान भाजपाच्या काही कार्यकर्त्यांनी वाहतूक विभागाच्या कारवाईला विरोध केला आहे. जळगाव शहरात बेशिस्त वाहन चालकांविरोधात वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. यावेळेला 140 वाहन चालकांकडून 3,03,200 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. मालेगावमध्ये अर्धवट रस्त्याचं काम पूर्ण करण्याच्या मागणीसाठी भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. यावेळेला चिखलात बसून रस्त्याचं काम पूर्ण करण्याची मागणी केली. जळगावच्या बस स्थानकाबाहेर मोठी वाहतूक कोंडी निर्माण होते. त्यामुळे प्रवाशांना नाहक अडचणींचा सामना करावा लागतो. दरम्यान बस स्थानकाबाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तातडीने वाहतूक कोंडीवरती तोडगा काढण्याची मागणी प्रवासी करतात. पालघरच्या घोडाळामध्ये गर्भवती महिलेला वेळेत उपचार न मिळाल्यामुळे अर्भकाचा मृत्यू झाला. दरम्यान रुग्णवाहिका वेळेवर मिळत नसल्यामुळे रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागतो. चोपडा तालुक्यात यंत्रांच्या सहाय्याने मका पेरणीला सुरुवात झाली आहे. पेरणीसाठी मजूर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी यंत्रांचा वापर करत पेरणी सुरू केली आहे. गोंदियामध्ये शासकीय आश्रमशाळेतील नर्स भरतीत घोटाळा झाल्याचा आरोप केलेला आहे. पैसे घेऊन नियुक्ती केल्याचा उमेदवारांनी आरोप केलेला आहे. पुण्याच्या खडकवाडीमध्ये मोराने पिसारा फुलवून नृत्य केलेलं आहे. मोराच्या नृत्याचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होतो. पुण्याच्या खडकवाडीमध्ये 2 बिबट्यांना जेरबंद करण्यात यश आलेल्या नागरिकांवर हल्ले थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.